Hello students, I am Sunita Gore. Again brings you chemical reactions and equations. रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरणे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भौतिक बदल आणि रासायनिक बदल उदाहरणांच्या सहाय्याने पाहिलेले आहेत. तर त्यामधील रासायनिक बदल होताना या रासायनिक अभिक्रिया होताना त्यांचं समीकरण कसं लिहायचं हे देखील पाहिलेलं आहे. यामध्ये आपल्याला या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार नेमके कोणते आहेत ते अभ्यासायचे. मुख्य या रासायनिक अभिक्रियांचे 4 प्रकार आहेत. देर आर 4 मेन टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. फर्स्ट वन इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, ज्याला आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो. दुसरा प्रकार जो आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच अपघटन अभिक्रिया. त्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. यातला पहिला प्रकार आपण लक्षात घेऊयात. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजेच संयोग अभिक्रिया. यामध्ये वेगळ्या वेगळ्या पदार्थांचा संयोग होतो म्हणजे एकत्रीकरण, आणि फक्त एकच पदार्थ तयार होतो. जसं बघा, आपण एक इंद्रधनुष्य पाहतो, 7 रंग एकत्र आलेले असतात आणि एक इंद्रधनुष्य तयार झालेलं असतं, किंवा 7 रंग एकत्र आले की पांढरा रंग तयार होतो, हे पण तुम्ही शिकलेला आहात. मग ह्या प्रकारे अनेक पदार्थ एकत्र येणं आणि केवळ एकच उत्पादित तयार होणं त्याला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया. मोर दॅन वन रिॲक्टंट्स रिॲक्ट टू फॉर्म ओनली अ सिंगल प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल, मॅग्नेशियमची फीत आपण हवेत जाळली की राख तयार होते, ती असते मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम हिटेड विथ ऑक्सिजन वी गेट मॅग्नेशियम ऑक्साईड. 2 पदार्थ आहेत आणि आपल्याला एकच पदार्थ प्रॉडक्ट म्हणून मिळतो. दुसरा प्रकार आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच अपघटन अभिक्रिया. बरोबर संयोग अभिक्रियेच्या विरुद्ध. यामध्ये एकच अभिक्रियाकारक आहे, एकच रिॲक्टंट आहे आणि त्याला कोणतीही एनर्जी किंवा ऊर्जा प्रोव्हाइड केली की त्याचं अपघटन होतं आणि आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त पदार्थ मिळतात. वन रिॲक्टंट डिकम्पोजेस टू फॉर्म मोर दॅन वन प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेला पाण्याला विद्युत ऊर्जा पुरवली जाते, ज्याला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात, म्हणजेच विद्युत अपघटन, त्यावेळी हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू वेगळे होतात, म्हणजेच पाण्याचं डिकम्पोजिशन होतं, अपघटन होतं. किंवा दुसरं उदाहरण आपण घरामध्ये नेहमी पाहू शकतो. साखरेला उष्णता दिली की सुरुवातीला वाफेच्या स्वरूपामध्ये पाणी निघून जातं आणि आणखी गरम केलं की काळ्या रंगाचं कार्बन शिल्लक राहतो, म्हणजेच साखरेचं अपघटन पाणी आणि कार्बन अशा 2 पदार्थांमध्ये होतं. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा कचरा असतो आणि त्यातून वास येतो. तो वास काय येतो खराब, तर त्या कचऱ्याचं विघटन होत असतं सूक्ष्मजीवांकडनं, आणि हे विघटन झालं की खत तयार होतं आणि जैविक वायू म्हणजे बायोगॅस तयार होतो. ही सुद्धा अपघटनाची प्रक्रिया आहे. ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू फॉर्म मॅन्युअर अँड बायोगॅस. तिसरा प्रकार आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. यामध्ये ए अधिक बी सी इट गिव्स बी प्लस ए सी, म्हणजे ए बरोबर बी सी मधला सी संयोग पावला आणि बी एकटा राहिला. असं का झालं, तर एने सीला स्वतःकडे घेतलं आणि बीला एकटं पाडलं. याचं कारण काय होतं, तर ए जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह कुठला तरी एलिमेंट होता. आयन्स ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज डिस्प्लेस्ड बाय मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. म्हणजे या ठिकाणी जास्त अभिक्रियाशील जो आयन असतो तो काय करतो, कमी क्रियाशील आयनाला बाजूला सारतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. टेस्ट ट्यूबमध्ये, पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये निळ्या रंगाचं द्रावण आहे आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये हिरव्या रंगाचं द्रावण आहे. मग हे काय आहे, तर निळ्या रंगाचं द्रावण कॉपर सल्फेटचं आहे. मी सांगणार, तुम्ही अभिक्रिया लिहा, तुमच्या आपोआप लक्षात येईल. कॉपर सल्फेट CuSO4, त्याच्यामध्ये लोखंडी खिळा आपण टाकलेला आहे म्हणजे Fe. आता हे लोखंड काय करतं, कॉपर सल्फेटमधलं कॉपर म्हणजे तांब्याला डिस्प्लेस करतं, विस्थापित करतं आणि स्वतः त्याची जागा घेतं. त्यामुळे तयार काय झालं, FeSO4, आणि तांबं त्या खिळ्यावर जमा झालेलं तुम्हाला दिसू शकतं. हे FeSO4चा रंग मात्र हिरवा असतो, त्यामुळे द्रावण हिरवं झालं. म्हणजेच या ठिकाणी लोखंडाने तांब्याला विस्थापित केलं. आयर्न डिस्प्लेसेस कॉपर. आणखी एक अभिक्रिया ह्याच्यामध्ये आपण पाहूयात. लोखंड म्हणजेच Fe रिॲक्ट्स विथ ZnSO4 इट गिव्स FeSO4 प्लस झिंक. या अभिक्रियेमध्ये
कोणी कोणाला विस्थापित केलं ते लक्षात घ्या आणि मग कोण जास्त पॉवरफुल आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे, हे आपल्या वहीमध्ये याची नोंद घ्या. या पद्धतीने डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. चौथा प्रकार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच दुहेरी विस्थापन अभिक्रिया. यामध्ये आयनांची अदलाबदल होते आणि अवक्षेप तयार होतो. आयन्स इन रिॲक्टंट एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट. उदाहरणार्थ बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट यांच्या अभिक्रियेमध्ये बघा आयनांची अदलाबदल झालेली आहे. पोटॅशियम बरोबर सल्फेट म्हणजे पोटॅशियम सल्फेट तयार झाले आणि बेरियम बरोबर बेरियम क्रोमेट तयार झाले आणि यामध्ये जो अवक्षेप येतो असतो बेरियम क्रोमेटचा पिवळ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो म्हणजे प्रेसिपिटेट. अवक्षेप म्हणजे काय तर त्या द्रावणामध्ये न विरघळणारा पदार्थ. तर या पद्धतीने आपण 4 प्रकार रासायनिक अभिक्रियांचे पाहिले. संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन, अपघटन म्हणजेच डिकॉम्पोजिशन, विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि दुहेरी विस्थापन म्हणजेच डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. परंतु काही रासायनिक अभिक्रियांना उष्णता द्यावी लागते, काही रासायनिक अभिक्रियांमध्ये उष्णता घेतली जाते. त्यावरून देखील त्यांचे 2 प्रकार आहेत, एंडोथर्मिक रिॲक्शन अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया. वेन हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय रिॲक्टंट इट इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे ज्यावेळेला उष्णता ग्रहण केली जाते तेव्हा त्याला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हणतात. जसं आपण टेस्ट ट्यूबमध्ये NaOH घेतलं, त्याच्यात पाणी टाकलं आणि ते टेस्ट ट्यूब शेक केली की ते टेस्ट ट्यूब गरम होते. आणखी एक उदाहरण बघा, बर्फ घेतला आणि बर्फाला आपण उष्णता दिली तर बर्फाचं रूपांतर कशात होतं? पाण्यात. म्हणजे बर्फ काय करतो? ती उष्णता ग्रहण करतो आणि म्हणून त्याला उष्माग्राही एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतात. दुसरी रिॲक्शन असते एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग एक्झोथर्मिक म्हणजे काय? याच्यामध्ये उष्णता बाहेर टाकली जाते, हीट इज रिलीज्ड आउट. मग ह्याचं साधं उदाहरण जसं तुम्हाला मी म्हटलं, बर्फाला उष्णता दिली की पाणी तयार होतं आणि ते उष्णता ग्रहण करतं बर्फ. मग ह्याच अभिक्रियेमध्ये आपल्याला जर पाण्यापासून बर्फ तयार करायचा असेल तर पाणी थंड व्हायला पाहिजे, म्हणजे पाण्यातून उष्णता बाहेर पडली पाहिजे. एक्झोथर्मिक रिॲक्शन उष्मादायी अभिक्रिया. या पद्धतीने एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक अभिक्रिया असेही त्याचे प्रकार आहेत. आणखी काही प्रकार आहेत त्याचे, ते म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपण म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन. मग नेमकं ऑक्सिडेशन म्हणजे काय? तुम्हाला ऑक्सिडेशन एकदा कळालं की आपोआप तुम्ही रिडक्शन म्हणजे काय ते समजून घेणार आहात. सगळ्या व्याख्या तुम्ही स्वतः तयार करणार आहात. रिडक्शन म्हणजे क्षपणच्या, ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण. नावातच लक्षात येतं ऑक्सिडीकरण होतं म्हणजे त्याचं ऑक्साईड तयार होतं. म्हणजेच जो अभिक्रियाकारक आहे त्याची ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होते आणि त्याचं ऑक्साईड तयार होतं, किंवा ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होते किंवा त्याच्यापासून हायड्रोजन काढून टाकला जातो, त्याला देखील ऑक्सिडेशन असंच म्हणतात. किंवा ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग 1 ऑर मोर इलेक्ट्रॉन्स म्हणजे 1 किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे सुद्धा ऑक्सिडीकरण. इथं अभिक्रिया दाखवलेल्या आहेत. मॅग्नेशियम ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया करतो आणि मॅग्नेशियमचं ऑक्साईड तयार होतं, ऑक्सिडेशन. किंवा मॅग्नेशियममधून हायड्रोजन निघून जातो, त्यालासुद्धा ऑक्सिडेशन असंच म्हणायचं. आता यावरून तुम्ही रिडक्शनच्या 3ही या व्याख्या तयार करू शकता. म्हणजेच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ऑक्सिडीकरण आणि क्षपण, हे लक्षात घ्या. याच्यावरच आधारित आहे रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया. मग हे काय होतं तर ज्या वेळेला एखाद्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेला होतं तेव्हा त्याला रेडॉक्स अभिक्रिया, रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर पहिली अभिक्रिया जर तुम्ही लक्षात घेतलीत, कॉपर ऑक्साईड त्याच्याबरोबर हायड्रोजन आणि तयार झालेलं आहे कॉपर आणि हायड्रोजनचं ऑक्साईड म्हणजेच पाणी. कॉपरमध्ये ऑक्सिजन होता, कॉपर ऑक्साईड, तो ऑक्सिजन निघून गेला, कॉपरमधून ऑक्सिजन निघून गेला आणि फक्त कॉपर तयार झाला बघा. म्हणजेच कॉपरचं काय झालं? रिडक्शन झालं, क्षपण झालं. आणि हायड्रोजनबरोबर ऑक्सिजन आला, त्याचा संयोग झाला ऑक्सिजनबरोबर, म्हणजे हायड्रोजनचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. दुसऱ्या अभिक्रियेमध्ये देखील लक्षात घ्या, Fe3O4 + 4H2. In this equation we get 3Fe + 4H2. म्हणजे याच्यामध्ये लोखंडाबरोबर ऑक्सिजन आहे, आयर्नबरोबर ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन निघून गेला आणि लोखंड शिल्लक राहिलं.
म्हणून त्याचं रिडक्शन झालं, त्याचं क्षपण झालं. आणि पुन्हा एकदा हायड्रोजनबरोबर ऑक्सिजन संयोग पावला म्हणजे हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं. अशा पद्धतीने ज्या वेळेला एकाच वेळेला या दोन्ही अभिक्रिया होतात. रेडॉक्स रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर टीप विचारली जाते परीक्षेमध्ये आवर्जून. पेशींचं श्वसन, शरीरातील सेल्युलर रेस्पिरेशन ही सुद्धा रेडॉक्स रिॲक्शन आहे. काही अभिक्रिया आपल्या दररोजच्या जीवनामध्ये घडतात. आणखी पण आपल्याला काही काही प्रकार पाहिजे त्या संदर्भात मी सांगते आहे. त्या म्हणजे क्षरण किंवा खवटपणा येतो काही पदार्थांना, म्हणजेच करोजन किंवा रॅन्सिडिटी, याही अभिक्रिया आपल्याला इथं पाहिजेत. मग आता करोजन म्हणजे नेमकं काय बघा. ड्यू टू ॲटमॉस्फेरिक कॉम्पोनंट्स ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक प्लेस, दॅट इज कॉल्ड कोरोजन. क्षरण म्हणजे काय, तर वातावरणामध्ये काही घटक असतात, त्या घटकांमुळे धातूंचे क्षरण होत असतं, धातूंची झीज होत असते, ज्याला करोजन असं म्हणतात, क्षरण असं म्हणतात मराठीमध्ये त्याला. फॉर एक्झाम्पल, रेडिश ब्राऊन लेअर इज फॉर्म्ड ऑन आयरन आर्टिकल्स विच इज कॉल्ड रस्ट. म्हणजे लोखंड जे आहे, त्याच्या वस्तू ज्या आहेत त्या काही काळानंतर त्याच्यावरती आपल्याला एक असा लेअर चढलेला दिसतो, आणि हा लेअर म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो, गंज असं म्हणतो. तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा परीक्षेमध्ये अनेकदा विचारलेला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे Fe2O3.H2O किंवा Fe2O3.XH2O. म्हणजे H2Oचे किती मॉलिक्यूल आहेत हे डिपेंड करणार आहे. आता क्षरण तर तुम्हाला लक्षात आलं. मग याच्यावर आधारित 2 प्रश्न विचारते, उत्तरं मिळवायचा प्रयत्न करा. सिल्वर ऑर्नामेंट्स बिकम ब्लॅक आफ्टर सर्टन पिरियड. म्हणजे चांदीचे जे काही वस्तू आहेत, दागिने आहेत, ते काही काळानंतर काळसर होतात. तर ते का होतात? आणि दुसरा प्रश्न आहे, ब्रास आर्टिकल्स बिकम ग्रीनिश. तर पितळी भांडी आहेत ती सुद्धा काही दिवसांनी हिरवट होतात. तर ती का होतात विचार करायचा आणि ह्याची उत्तरं तुम्ही मिळवायची. आपल्या रोजच्या जीवनातली आणखी एक अभिक्रिया म्हणजे रॅन्सिडिटी, करोजन. रॅन्सिडिटी म्हणजे खवटपणा. मग रॅन्सिडिटी किंवा खवटपणा म्हणजे काय बघा. खूप दिवस झाले की आपल्याला खोबरे, शेंगदाणे चवीला थोडेसे खवट लागतात, वेगळा त्याचा वास येतो. तर तो कशामुळे होतो, तर त्या पदार्थांचं ऑक्सिडेशन होत असतं, ऑक्सिडीकरण होत असतं. सम फूड स्टफ्स बिकम रॅन्सिड ड्यू टू देअर ऑक्सिडेशन प्रोसेस. आणि मग अशा रॅन्सिड झालेलं किंवा खवट झालेलं तेल असतं, त्याच्यामध्ये तळलेले वेफर्स आपल्याला बऱ्याचदा लक्षात येतात की कसे तरी चवीला लागतात. त्या वेफर्सला वेगळाच खवट वास येत असतो. किंवा कधीकधी आपण एखादा पदार्थ तळतो आणि ते तेल तसंच शिल्लक राहतं, अनेक दिवस झाले की त्या तेलाला देखील खवट वास येतो. घरामध्ये असणारं खोबरं असतं, त्याला काही दिवसांनी वास येतो. आणि मग हा वास किंवा ही चव अजिबातच चांगली नसते. कलर देखील त्याचा अर्थातच बदललेला असतो. म्हणजे फ्रेश ऑइल आणि रॅन्सिड ऑइल दिसायला फरक दिसतो, आपल्याला लगेच जाणवतो त्याचा. मग हे रॅन्सिडिटी टाळण्यासाठी किंवा टू अवॉइड दिस रॅन्सिडिटी, खवटपणा टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? काही पदार्थ आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला हे टाळता येईल, हे देखील बघणं इथं आवश्यक आहे. आता अभिक्रियांचे प्रकार आपण आत्ताच पाहिले. 4 मुख्य प्रकार होते आणि त्यानंतर आणखी काही उपप्रकार देखील आपण पाहिले. पण ह्या सगळ्या रासायनिक अभिक्रिया सारख्याच दराने घडतात का? म्हणजे त्यांचा स्पीड सेम असतो का? तर साहजिकच नाही. घरामध्ये बघा, आई स्वयंपाक करते त्यावेळेला खूप रासायनिक अभिक्रिया घडत असतात आणि त्या रासायनिक अभिक्रियांचा दर हा वेगळा वेगळा असतो. मग असे कोणते कोणते पदार्थ, फॅक्टर्स आहेत, घटक आहेत की जे या रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करतात, ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ द रिॲक्शन. त्यातला पहिला फॅक्टर, हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक अभ्यासा. पहिला जो फॅक्टर आहे दॅट इज नेचर ऑफ रिॲक्टंट, म्हणजे अभिक्रियाकारकांचं स्वरूप. कसा आहे तो अभिक्रियाकारक, त्याच्यानुसार अभिक्रिया स्लो किंवा फास्ट असते. फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेला झिंक हायड्रोक्लोरिक ॲसिडबरोबर रिॲक्शन करतं त्यावेळेला हायड्रोजन वायू मुक्त होतो. आणि त्याचप्रमाणे ॲल्युमिनियमची देखील हायड्रोक्लोरिक ॲसिडबरोबर अभिक्रिया झाली की हायड्रोजन वायू मुक्त होतो. पण या दोन्ही अभिक्रियांचा दर वेगळा आहे. ॲल्युमिनियम बरोबरची रिॲक्शन ही फास्ट आहे आणि झिंक बरोबरची रिॲक्शन आहे ती स्लो आहे. तर ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह आणि म्हणूनच त्याचा दर देखील जास्त आहे. दुसरा फॅक्टर जो आहे तो दाखवण्याआधी या 2 टेस्ट ट्यूब जर पाहिल्या तर लक्षात येईल
की हायड्रोजन वायू मुक्त होताना बबल्स येतात आणि हे बबल्स म्हणजेच तो हायड्रोजन वायू आहे, तो बाहेर पडण्याचा दर आपल्याला ते बबल्स बाहेर पडतात त्यावरून लक्षात येतं. दुसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे साईज ऑफ पार्टिकल्स, कणांचा आकार. अर्थातच लहान कण असतील अभिक्रिया फास्ट असणार, मोठे कण असतील अभिक्रियाचा रेट जो आहे तो कमी असणार आहे. म्हणजेच जर आपण मार्बल चिप्स म्हणजेच काय तर शहाबाद फरशीचे तुकडे किंवा कॅल्शियम कार्बोनेटचे तुकडे जर आपण घेतले एका टेस्ट ट्यूबमध्ये आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये त्याच मार्बलची किंवा शहाबाद फरशीची जर पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये समान क्वांटिटीने घ्या हे दोन्ही पदार्थ आणि समान क्वांटिटीनीच डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये होता. आपल्याला असं लक्षात येतं की ज्यामध्ये पावडर घेतलेली आहे ती अभिक्रिया दनादन होऊन जाते. सगळा तो जो काही गॅस आहे कार्बन डायऑक्साईड तो पटकन रिलीज होऊन जातो आणि ज्याच्यामध्ये तुकडे घेतलेत ते मात्र हळूहळू कार्बन डायऑक्साईड वायू त्यातून बाहेर पडत असतो. म्हणजेच कणांचा आकार जेवढा लहान तेवढा रासायनिक अभिक्रियेचा दर जास्त, हे लक्षात येऊ शकतं. साईज ऑफ पार्टिकल्स अफेक्ट द रेट ऑफ द रिॲक्शन. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स म्हणजे संहती पदार्थांची, की तुम्ही डायल्यूट स्वरूपातलं ॲसिड वापरलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपातलं ॲसिड वापरलं आहे तर त्यानुसार त्याचा रेट राहतो. कॅल्शियम कार्बोनेट आत्ता सांगितलं तुम्हाला की शहाबाद टाईलसुद्धा कॅल्शियम कार्बोनेटच आहे, संगमरवरसुद्धा कॅल्शियम कार्बोनेट आहे. तर त्याच्याबरोबर ज्यावेळेला आपण विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं तरी कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होईल. कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं तरी कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होईल. पण ज्यावेळेला कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरू त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडण्याचा दर जास्त असतो. म्हणजेच यावरून कॉन्सन्ट्रेटेड ऑर डायल्यूट ॲसिड अफेक्ट द रिॲक्शन. चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे टेम्परेचर, तापमान. अर्थातच हायर द टेम्परेचर हायर द रेट ऑफ द रिॲक्शन. म्हणजे तापमान जेवढं जास्त तेवढा रासायनिक अभिक्रियेचा दर जास्त. आणि पाचवा जो घटक आहे हा त्या 5 घटकांमध्ये आणखी एक महत्त्वाचाच उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट. तर कॅटलिस्ट म्हणजेच पुन्हा पुन्हा सांगते मी ज्या पदार्थांमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो पण त्या पदार्थात बदल होत नाही स्वतःमध्ये त्याला कॅटलिस्ट असं म्हणायचं, उत्प्रेरक म्हणतात. द सबस्टन्स विच चेंजेस द रेट ऑफ द रिॲक्शन विदाउट कॉझिंग एनी इफेक्ट टू इट, इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. याचं उदाहरण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलेलं आहे, ते म्हणजे वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार होणं. यामध्ये निकेल हा कॅटलिस्ट वापरलेला असतो. 60 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान ठेवलेलं असतं आणि वनस्पती तेलापासून वनस्पती घी तयार होतं. तर अर्थातच यासाठी निकेल हा पदार्थ कॅटलिस्ट म्हणून उत्प्रेरक म्हणून वापरला जातो. या पद्धतीने हे 5 घटक आहेत जे या रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करतात. या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आणि त्या रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासले. पाठ्यपुस्तकामध्ये असंख्य अभिक्रिया दिलेल्या आहेत. या अभिक्रियांचं वर्गीकरण करण्याचा स्वतःहून प्रयत्न करा. जे दिलेले नियम आहेत ते वापरा आणि याचा सराव करा. थँक्यू.